हा येणाऱ्या काही दिवसातच आपण सुरू करणार आहोत। त्याच्यामुळे एक स्टॉप आपल्या रत्नागिरीला उपलब्ध असेल, याच्यामुळे 3 तासामध्ये आपण मुंबईवरून येऊ शकू आणि पुढचा स्टॉप विजयदुर्गला असेल। 150 गाड्या आणि 500 पॅसेंजर अशा पद्धतीची M2M फेरी हे आपण आज लवकरच सुरू करणार आहोत। किती तिकीट दर असणार, दुसरं काय डिटेल लवकरच त्याच्याबद्दल पत्रकार परिषद घेऊन आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्या गोष्टी जाहीर करू। रत्नागिरी शहरात आपण स्टॉप करणार आहात का? आता आपण जयगडमध्ये करायचं म्हणाल। बघा, आता ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्यानुसार आम्ही जे जवळचा स्टॉप आहे तिथे आम्ही तयारी करतो आहे। पण आपल्या रत्नागिरीचे टर्मिनल त्याच्यासाठी 214 कोटीची तरतूद आणि खर्च करण्याची तयारी आमची आहे। टेंडर प्रोसेसमध्ये काम आहे। लवकरच तेही टर्मिनल तयार झाल्यानंतर रत्नागिरीमध्ये म्हणजे माझा प्रयत्न आहे की पुढच्याच वर्षी रत्नागिरीमध्ये पण ती फेरी थांबेल अशा पद्धतीची आमची तयारी आहे। शहरात म्हणजे भगवती बंदरला सर? हो, भगवती बंदरामध्येच तिथे लोकांना गैरसोय कमी होईल आणि उतरल्या गाडीमधून आपल्या घरापर्यंत पोहोचू शकतील अशा पद्धतीने सोय करणार आहे। साहेब, रोहित पवार भाजपकडे येणार तटकरेंनी केलेला पाहायला मिळाला। पण त्याच्यामध्ये आश्चर्य काय आहे, ते 2019लाच येणार होते। 2019लाच येणार होते ते। कुठल्या भाजपच्या नेत्यांना कधी कधी भेटतात हे आता आम्ही बोलायला लागलो ना तर त्यांना तोंड वाचायला जागा राहणार नाही। ते मनाने भाजपचे आहे, फक्त शरीराने शरद पवार साहेबांबरोबर आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।